हॅलो, चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आज काय बनवलेले आहे आपण. तर तांदळाच्या पिठापासून आणि रव्यापासून जे बनवलेले आप्पे ते तुम्ही बघू शकता. अशी चटणी वगैरे बनवलेली, मी नेहमीची चटणी आपली शेंगदाण्याची. आणि त्याच्यासोबत आहे ना मस्त काय बनवलेले मी बघा, तर कट करून गाजराचे पीस आहे. तर आता आहे ना याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता पुढची रेसिपी आपली पटापट. तर मी ना आता खाली तांदळाचं पीठ आहे पांढरं शुभ्र तुम्हाला दिसतंय, आणि वरतून आहे ना वरती ना आपण असं थोडासा रवा टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता ही पिठी मी घरी बनवलेली आहे तांदळाची. मस्त तांदूळ धुवून स्वच्छ आणि असं मस्त पीठ गिरणीतून बनवून आणलेलं आहे. आणि आपल्या अंदाजाप्रमाणेच आपण सगळं मटेरियल टाकलेलं आहे याच्यामध्ये. असं काहीच नाही का मोजून वगैरे. आपल्या घरातले मेंबर किती त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आता हे मी ना दही आहे आपल्याकडे छान मस्त, हे बघा घरी बनवलेलं दही आहे माझ्याकडं. आणि हे बॅटर नाही सगळं मला आता मस्त छान दह्यामध्येच भिजवायचे. आणि जर कमी आलं तर आपण पाणी पण वापरणार आहे याच्यामध्ये. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सगळ्या जेवढ्या ताई आहे ना त्या सगळं बघू शकता हे मटेरियल कसं वापरते मी. 3 ते 4 चमचे असं मी याच्यामध्ये ना दही टाकलेले छान मस्त मऊ लुसलुशीत आणि अशी एकदम छान होण्यासाठी ना दह्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि दही आहे ना माझं घरी बनवलेलं आहे त्याच्यामुळे ते खूप आंबट वगैरे असं काहीच नाही. आणि ही तांदळाची पिठी ना थोडी चिकट असते त्याच्यामुळे थोडं ना हलवायला थोडं हेच होणार आहे. तर अलगद हलक्या हाताने ना आपल्याला हे बघा मी पाणी पण टाकून घेतलेलं आहे. कारण आहे ना शोषून घेते नुसतं दह्यामुळे ना ते भिजलं जाणार नाही पीठ आपलं. तर आपण आहे ना मस्त असं छान हळूहळू हलक्या हाताने त्याला भिजून घ्यायचं. हे बॅटर आता भिजवलं गेलेलं आहे माझं, तुम्ही बघू शकता किती छान मस्त झालेलं आहे. असं पाणी टाकून आणि दही असं म्हणजे मिक्स केलेलं आहे आपण मस्त अगदी छान. तर याच्यामध्ये ना आपल्याला अजून काहीतरी मटेरियल टाकायचं आहे. मी तुम्हाला दाखवते पुढं आपलं काय काय टाकायचं आहे याच्यामध्ये. पहिलं आपण आहे ना सगळं याला एकजीव करून घ्यायचं मस्त पाणी आणि दही वापरलेले आहे आपण आज याच्यामध्ये मस्त. हा मेनू ना खरं उन्हाळ्यातच केला जातो, हा थंडीच्या दिवसातला नाही. पण तरी पण एक रेसिपी मला तुम्हाला दाखवायची असल्यामुळं ना मी हे बनवून घेतलं आहे आज. तर काहीतरी वेगळं घरात खायचं आहे म्हणून केलं आहे आज असं. तर उन्हाळ्यात खूप छान आयटम आहे हा खाण्यासाठी. हलका आणि दही, ताक वगैरे आपण असे आयटम वापरतो. तांदूळ हलके असतात. आपण जड पदार्थ उन्हाळ्यात शक्यतो खात नाही. तर हे बघा आता याच्यामध्ये ना मीठ टाकून घेतलेलं आहे मी. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं वरती टाकलेलं आहे. अंदाज घ्यायचा आहे आपल्याला की आपण किती मटेरियल भिजवलं आहे किंवा काय त्याप्रमाणे आपण मीठ टाकणार आहे आणि छान असं परत एकजीव करून घेणार आहे. तर सारखं जर तुम्ही व्यवस्थित एकजीव केलं नाही याला तर खूप मऊ लुसलुशीत आप्पे आपल्या याचे बनणार आहे आज. याच्यापासून आहे ना थालीपीठ बनतं, खूप आयटम बनतं, पण आज आपल्याकडे आप्पे बनवतोय आपण. आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी ना मी याला थोडंसं साईडला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आहे ना आता हा सोडा आहे टाटाचा सोडा मी थोडंसंच टाकलेलं आहे याच्यामध्ये, काही खूप टाकलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता हे तेल टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. थोडंसं तेल पण टाकायचं आहे आपल्याला, खूप नाही टाकलेलं आहे, अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि याच्या पुढे ना हे पुन्हा आता एकजीव करणार आहे आपण सगळं मस्त छान. हे बघा तुम्ही बघताय आता सगळं हलवून घेतलेलं आहे मस्त अगदी. आणि पीठ आहे ना अगदी असं भज्यांचं पीठ वगैरे असं ना त्या पद्धतीनेच आपण पीठ केलेलं आहे, खूप घट्ट वगैरे काहीच नाही आहे. आणि हे ना काय आकसत वगैरे काहीच नाही. एकदा याच्यात पाणी जिरलं ना की तेवढंच पाणी तुम्ही ठेवणार आहे. बघा थोडंसं वरतून आपण सोडा आणि ते एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी मी आता वरतून टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता हे मटेरियल तुम्ही बघू शकता छान असं हलवून घेतलेलं आहे आपण. बॅटर आहे ना हलवण्याचं आहे ना खूप हे करायचं आहे, खूप हलगर्जीपणा केला ना की चला चला काही नाही टाकलं आहे असं नका करू. तर छान असं एकजीव होण्यासाठी ना तर मस्त हलवून घ्या असं मस्त. आणि आता हा आप्पे पात्र मी असं गॅसवर ठेवलेलं आहे. आप्पे पात्र आपलं असं मस्त गरम झालेलं आहे, छान तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि आता हे पहिलेच टाकते मी. दुसऱ्या याच्यातले जे आप्पे बनवून आपण ते खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात. पहिल्या याच्यातले होतातच, पण तुम्ही बघू शकता आता पुढे माझी रेसिपी कशी आहे. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या जेवढ्या ताई आहे त्या जर अशा आप्पे बनवत असतील. आज आहे ना मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात पण आप्पे दाखवलेले म्हणजे बनवताना. तर ते कसले होते आपले तांदळाचे वगैरे बनवले होते, तांदूळ आहे डाळ आहे अशी बनवलेली होती मी. भिजत घालून आपण डाळ दळलेलं होतं सगळं. तर हे तसं नाही केलेलं आहे मी. हे ना तांदूळ घरामध्ये धुवून वाळवून मस्त सावलीत आणि त्याचं पीठ आहे ना मी बनवून घेतलेले भाकरी वगैरे बनवण्यासाठी. आणि त्याच्यातच हे पीठ मी वापरून असे आप्पे मी बनवायला घेतलेले. अगदी 5 ते 7 मिनिटासाठी कमी गॅसवर आहे ना मी झाकण ठेवलेलं होतं याच्यावर. आता तुम्ही बघू शकता ही रेसिपी ना दह्यामुळं खूप सुंदर झालेली आहे आपल्या. हे बघा अगदी मऊ लुसलुशीत असे मस्त आपल्याला आप्पे दिसत आहे. थोडंसं तेल आहे ना, कारण हे पहिल्यांदाच आहे, दुसऱ्यांदा नाही टाकायचं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा बनवतो ना तेव्हाच वरतून तेल सोडायचं, म्हणजे भांड्याला तेलकटपणा जर आला ना की दुसऱ्या वेळेस आपल्याला गरज पडतच नाही अजिबात काहीच. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई बघू शकता कसं छान अगदी मस्त
हे बघा नुसतं चाकूचा धक्का लावलेला आहे मी. तुमच्याकडे लाकडी चमचा वगैरे जर असेल पॅनवरचा तर माझा आता हा पॅन आहे ना खूप जुना झालेला आहे तवा आपला. आप्पे पात्र खूप जुनं आहे माझं, त्याच्यामुळे माझा आहे ना तो लाकडी चमचा हरवलेला आहे, पण म्हणजे खराब होऊन मी टाकलेला आहे तो दुसरीकडं. तर हे बघा मी यांना चाकूचा वापर करते इथं. जर तुमच्याकडे शक्यतो तो लाकडाचाच हे असेल तर तुम्ही वापरू शकता याच्यासाठी. मला आता चाकूची सवय झाली त्याच्यामुळे मी अगदी धक्का जरी लावला ना तरी छान निघू राहिली त्याची, बघा तुम्ही. तर असे आपले आप्पे पात्र बनवायचं काम चालू आहे आता. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या कोणकोणत्या त्या असे आप्पे पात्र बनवता सॉरी याच्यामध्ये आप्पे बनवता आप्पे पात्रामध्ये तर सांगू शकता मला. असे ना मऊ लुसलुशीत आहे ना तुम्हाला दाखवणार आहे मी बनवल्यानंतर, फोडून पण दाखवणार आहे की याचा स्पंजली किती खूप अशी स्पंज आलेलं आहे याला सुंदर असंही दाखवणार आहे मी तुम्हाला. कारण ते दिसताच आहे. आता फक्त अगदी 2 ते 3 मिनटासाठी एक वाफ देऊन घ्यायची आपल्याला. अगदी कमी गॅसवरच ठेवायचं आहे आपल्याला. आपण खूप मोठा गॅस केला ना तर मग त्याच्यानंतर ते जळून जाण्याची खूप शक्यता आहे याला. आता मी पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आणि या आप्पे बघू शकता तुम्ही आता असे मऊ लुसलुशीत आप्पे आपले झालेले आहे. खालची बाजू ना शक्यतो खूप सर्कल असा राऊंड येत नाही त्याचा, तर आपण आहे ना जसे जमले ना तसे त्या पद्धतीने भाजले गेलेले ते काढून घेतलेले आहे. एक मधला आप्पे तुम्ही बघता एक एक आहे ना डायरेक्ट त्याची जाळी अशी थोडी हे झालेली, त्याचं कवर आहे ना थोडं निघालेलं आहे बघा तुम्ही. आणि भाजले खूप सुंदर गेलेले, चविष्ट लागतात बरं का हे, खूप छान. तुमच्याकडे गाजर कोथिंबीर वगैरे बघा तुम्ही बघू शकता किती छान आहे बघा. खूपच सुंदर आहे, अगदी छान आहे, मस्त अगदी बघा. आता मी दुसरं पण टाकते आता. हे पहिले तर काढलेच आहे आपण. आणि मी तुम्हाला हे सांगत होते आता की जर तुमच्याकडे गाजर कांदा लसूण कोथिंबीर वगैरे जर असेल तर तुम्ही हे मटेरियल अगदी छान मस्त मिक्सरला बारीक करून तुम्ही हे टाकून बनवू शकता. तर आता मला आहे ना संध्याकाळचा टाईम मी थोडंसं माझं म्हणजे घाई होती मला जरा, त्याच्यामुळे मी काही ते बाकीचं कट वगैरे करत नाही बसली. आणि असे मी तुम्हाला छान असे बनवून दाखवले बघा. आता तुम्हाला मी बाकीचे पण पुढचे दाखवणार आहे, तर तुम्ही हे बघू शकता आता कशी मऊ झालेली लुसलुशीत. हे बघा आपण फोडतोय आता एकही आणि दिसतंय तुम्हाला इतके मऊ झालेले तर अगदी छोट्या बाळाला जरी तुम्ही दिले ना खायला, म्हाताऱ्या माणसांना ज्यांचे दाताचे प्रॉब्लेम आहे ते सुद्धाही खाऊ शकतील, इतकी स्पंजली झालेली. हा स्पंज बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. हां तर काहीच नाही, अगदी दही आणि थोडंसं मी ना थोडंसं खायचा सोडा आपण याच्यात वापरलेलं आहे, जास्त काहीच नाही. अगदी गरमागरम आहे मस्त. आणि याच्यासोबत आहे ना खोबऱ्याची शेंगदाण्याची कसली चटणी करा तुम्ही, खायला इतके सुंदर लागतात ना. म्हणजे ना अगदी हलकं जर सकाळचं काही जेवण जड असेल तुमचं काही, संध्याकाळी खूप तुम्हाला हलकं जेवण करायचं आहे तर त्याच्यासाठी ना तुम्ही हे बनवू शकतात. आता मी नुसते पाण्यात वगैरे नाही बनवलेले, मी फक्त आता मागचे पण बनवले ना तर ते 1-2 दिवस असे भिजवून पाण्यामध्ये वगैरे मग बनवलेले. हे बघा तुम्ही बघू शकता स्पंज बघा, जाळी बघा त्याची आपली. हे बघा हे तर डायरेक्ट आप्पे पात्रामध्येच निसटलेलं होतं. हे बघा किती छान जाळी आलेली बघा त्याला, तुम्ही बघू शकता. आणि असे मस्त टमटम फुगलेले बघा. अगदी छोट्या मुलांना पण द्या ना तुम्ही, काहीच नाही, इतके सुंदर आणि सुंदर झालेले. खूप अगदी इझी 10 मिनटात तुम्हाला जर सकाळचा नाश्ता जरी बनवायचा असेल ना तरी पण माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई या बनवून आपल्या फॅमिलीला खाऊ घालू शकता, आपणही खाऊ शकता. प्रत्येक वेळेस काय काय नाश्ता करायचा ही तुम्ही जाळी बघू शकता आपली किती छान डॉट डॉट दिसतंय वरतून बघा तुम्ही. आणि अगदी झटापट होणारे. तुम्ही ना एकदा माझ्यासाठी ना मी रेसिपी दाखवते, पण ओरिजिनल माझी जी आहे ना तेच मी दाखवते. मी असं ना काही पण दाखवत नाही. तर तुम्ही बघू शकता आणि सेम तुम्ही रेसिपी ही बनवा, एकदा तरी बनवा. पीठ बनवा तांदळाचं आणि तुम्ही एकदा बनवून बघा. थोडासा रवा लागतो याला, जास्त रवा नाही. 1 कप रवा जरी असला ना, 4 कपाला 4 कप तांदूळाचं पीठ आहे, 1 कप रवा जरी तुम्ही टाकलं तरी लुसलुशीत होणार आहे. अगदी 2 कप रवा टाका, काहीच अडचण नाही याला. तर असे लुसलुशीत होणारे आप्पे हे माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई बनवतील. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई बनवून आणि सगळ्या फॅमिलीला पण देतील. आज छान काहीतरी नवीन नाश्ता बघा तर किती लुसलुशीत आणि सुंदर अशा आप्पे आपले आज तयार झालेले मस्त छान छान. आणि अशा नवीन रेसिपीमध्ये ना मी ही शेंगदाण्याची चटणी तर तुम्ही बघू शकता, शेंगदाण्याची चटणी पण खूप छान झालेली. तर आता मी ना अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये ना तुमच्यासोबत परत भेटणार आहे. तोपर्यंत आहे ना माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आता मी बाय बाय करणार आहे. चला मग सगळ्या ताईंना बाय बाय.